घटना आहे करिश्मा हगवणे हिची। हगवणे कुटुंबामध्ये वैष्णवी सून म्हणून आल्यापासूनच तिच्यावरती सतत मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला होता आणि या छळामागे मुख्य कारण होतं ती म्हणजे तिची नणंद करिश्मा हगवणे। करिश्मा ही राजेंद्र आणि लता हगवणे यांची मोठी मुलगी। तिचं वय 34 वर्ष होतं आणि अद्याप ती अविवाहित होती। तिच्यानंतर शशांक आणि सुशील हगवणे ही जुळी भावंड। करिश्मा हगवणे म्हणजे घरामधील निर्णयांचं मुख्य कारण होतं। घरात तिला सगळेजणच लाडाने पिंकीताई म्हणायचे। काय खायचं, कुठे जायचं, कोणाशी बोलायचं हे सर्व काही करिश्माच ठरवायची। तिचा शब्द म्हणजे घरातला शेवटचा आदेश असायचा। आई वडील, भाऊ, वहिनी सगळ्यांवरच तिच्या दडपशाहीचा प्रभाव होता। करिश्मा ही मूळची फॅशन डिझायनर असून लक्ष्मी तारा या नावाने तिने इंस्टाग्रामवरती एक कंपनी चालवत होती। ती मुळशीला आपल्या कुटुंबासोबतच राहते। घरामध्ये तिची सत्ता इतकी जबरदस्त की तिच्या भावांच्या बायकांनाही तिने स्वतःच्या मर्जीनेच वागायला भाग पाडलं। सासू जर वहिनीवरती प्रेमाने एखादी गोष्ट केली तरी करिश्माचा जळफळाट व्हायचा। ती लगेचच आई वडिलांना भडकवायची। बाहेरून आलेल्या मुलींसाठी इतकं प्रेम असं ती त्यांना बोलायची। वैष्णवीचाच नव्हे तर सुशीलची पत्नी मयुरी हगवणे हिचाही करिश्माने तेवढा छळ केला होता। तिला पैशांची मागणी, तिला सोडण्यासाठी पतीवरती दबाव आणि जेव्हा पती सुशीलने मयुरीला सोडण्यास नकार दिला तेव्हा त्यालाही मारहाण, कपडे फाडणे, घरातून हकलून देणे इथपर्यंत हे प्रकार गेले होते। मयुरी याचे मोबाईलवरती चित्रीकरण केले तेव्हा मोबाईल हिसकावण्यासाठी पुन्हा तिला मारहाण झाली आणि तिच्यावरती जीवघेणा हल्ला देखील झाला। वैष्णवी आणि मयुरी दोघीही एका घरात राहूनही एकमेकींशी बोलू शकत नव्हत्या कारण करिश्मानेच त्यांच्यावरती ही बंदी घातली होती। करिश्माने त्या दोघींच्या बद्दल एकमेकींना चुकीची माहिती देऊन त्यांचं नातं तोडून टाकलं होतं। या सर्व प्रकारामध्ये करिश्माचा मित्र निलेश चव्हाण देखील सहभागी असल्याचं आता पुढे आलं आहे। वैष्णवीच्या आत्महत्यानंतर तिचं 9 महिन्यांचं बाळ निलेशकडे देण्यात आलं। त्यानंतर वैष्णवीच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर राजेंद्र, लता आणि शशांक यांना अटक झाली। निलेश मात्र बाळ घेऊन फरार झाला। त्याच्या विरुद्ध वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल आहे। या घटनेनंतर निलेशने ते बाळ राजेंद्रच्या मावस भावाकडे सोपवलं पण शेवटी एका अज्ञात व्यक्तीकडून कसपटे कुटुंबाच्या ताब्यात ते बाळ आलं। त्यानंतर राजेंद्र आणि शशांक यांनाही अटक झाली। निलेशचा भूतकाळही वाईटच होता। त्याने आपल्या पत्नीवरती नजर ठेवण्यासाठी घरामध्ये गुप्त कॅमेरे लावले होते। पत्नीच्या लक्षात आल्यानंतर तिने लॅपटॉप तपासला तेव्हा अनेक खाजगी व्हिडिओ, इतर महिलांसोबतचे अति खाजगी व्हिडिओ तिला सापडले। विरोध करताच निलेशने तिचा गळा दाबला, तिला धमकावलं आणि बलात्कार केला। तिने पोलिसांमध्ये तक्रार केली मात्र राजकीय दबावामुळे तिच्यावरती कारवाई झाली नाही। नंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन दिला। या सगळ्या धकाधकीमध्ये वैष्णवीचा छळ, तिच्यावरती खोटे आरोप, तिच्या पतीच्या मनात विष पेरणं यामागे करिश्माच होती। वैष्णवीने अखेर 10 महिन्यांच्या बाळाला मागे ठेवून आत्महत्या केली। तिच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेली करिश्मा हगवणे ही आजही मुख्य आरोपी आहे। एक स्त्री असून सुद्धा दुसऱ्या स्त्रीचा संसार उद्ध्वस्त करणारी ही करिश्मा स्वतः मात्र कधीच लग्न न करता इतरांच्या संसारामध्ये विघ्न आणत राहिली। वैष्णवीला मारहाण करणं, तिच्या अंगावरती थुंकणं, तिच्या चारित्र्यावरती आरोप करणं सगळं काही या करिश्माचंच काम होतं आणि या सगळ्यामध्ये तिचा मित्र निलेशची भागीदारी होती। आज वैष्णवी नाही पण तिचं बाळ तिच्या माहेरच्या कुटुंबाकडे आहे। सगळे मिळून तिला न्याय मिळवून देण्यासाठी झगडत आहेत। एकेकाळी घरातील लक्ष्मी मानली गेलेली करिश्मा हगवणे, तिच्यामुळेच आज संपूर्ण हगवणे कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे। जर वेळेवरच करिश्माचं लग्न लावून दिलं असतं तर कदाचित दोन्ही बहिणींचे संसार वाचले असते। पण घरातील लाडवलेली मुलगी नंतर सगळ्यांच्या दुःखाला कारणीभूत ठरली। आज तिच्या पापांची शिक्षा तिला मिळेल हा विश्वास वैष्णवीच्या माहेरच्या लोकांना आहे कारण न्याय कितीही उशिराने मिळाला तरी तो शेवटी मिळतोच। प्रेक्षकांनो, आपल्या वैष्णवीताईच्या आत्म्याला शांती मिळो ही एकच प्रार्थना तुम्ही करा असं मला देखील वाटतं। चला तर मग ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली हे मला याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका। त्यासोबतच आपल्या याच व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका
आणि सबस्क्रिप्शन सोबतच शेजारी दिलेले बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील।